हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल. आज आपण नवीन टॉपिक, एकदम इंटरेस्टिंग असा टॉपिक आपण बघणार आहोत, तो म्हणजे वेन डायग्राम. आतापर्यंत आपण बघितलं आहे सेट्सला तुम्ही रिप्रेझेंट कशा प्रकारे करता. सेट्स म्हटल्यावरती त्याच्या पुढं आपण त्याचे एलिमेंट्स लिहितो. तर तेच एलिमेंट्स आपल्याला डायग्रामॅटिकल फॉर्म्समध्ये कसे मांडायचे ते आपण बघूया. आणि एखादी गोष्ट डायग्रामॅटिकल फॉर्म्समध्ये जेव्हा तुम्ही बघता तेव्हा ती चांगल्या प्रकारे लक्षात राहते. आणि हे इन्व्हेंट कोणी केले? जॉन वेन, इंग्लिश मॅथमॅटिशियन होता, त्यानेही इन्व्हेंट केली. सो लेट्स स्टार्ट विथ अ वेन डायग्राम. एक्झाम्पलवरून आपण बघूया. फर्स्ट एक्झाम्पल काय? ए हा सेट आहे. या सेटमध्ये कोणते एलिमेंट्स आहेत? 1 to 5 एलिमेंट्स आहेत. 1 2 3 4 5 हे सगळे एलिमेंट्स आहेत या सेटमध्ये. आता हे सेट रीड केलं तुम्ही. A is a set which having the element 1 2 3 4 5. क्लिअर. आता हेल्स मी डायग्रामॅटिकल फॉर्म्समध्ये किंवा आपण त्याला वेन डायग्राममध्ये आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे. तर ते कसं रिप्रेझेंट करणार? सर्कल घेतलं, त्या सर्कलचे आत, बाहेर नाही म्हणत आहे मी, आत आता सेटचं नाव काय ते लिहिले. आणि त्याच्याबरोबरच ह्या सेटमध्ये असलेले एलिमेंट्स कोणते आहेत? 1 2 3 4 5. सो दिस 5 काय आहेत? एलिमेंट्स आहेत. तो त्या तुमच्या त्या सेटच्या आत मी दोन गोष्टी लिहिलेत. एक त्या सेटचं नाव आणि दुसरं त्यात असलेले एलिमेंट्स. दोघांना पण त्या सेटच्या आत इन्व्हॉल्व केलेलं आहे. त्या सर्कलच्या आत मी लिहिलेलं आहेत. सो दिस इज द वेन डायग्राम. सिम्पल आहे. कोणती सेट असू दे, त्या सेटला आपल्याला कोणत्याही शेपच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही लिहू शकता. त्याच्या आत त्याला नाव द्यायचे, त्या सेटचं नाव, आणि सेकंड वन त्याच्यात असलेले एलिमेंट्सला नाव द्यायचे. दोन गोष्टी करायच्या आहेत. सो दिस इज हाऊ यू रिप्रेझेंट अ वेन डायग्राम. आता सेकंड एक्झाम्पल बघा. इथं आपण क्वेश्चनकडे जायच्या आत हे रीड करा एकदा. हे रीड केल्यावर तुम्हाला काय समजतं? हा एक सेट आहे. आता हे सेट मी रेक्टँगलमध्ये रिप्रेझेंट केलेत आणि ते काय लिहिलं? बी लिहिलं आहे. आणि ह्यात कोणकोणते एलिमेंट्स आहेत? 0पासून -1 -2 ते -10 पर्यंत आहे. त्यात नंबर्स आहेत. सो 0 -1 -2 0पासून -10 पर्यंत जे नंबर्स आहेत त्यांना मी इन्व्हॉल्व केले त्यात तुमच्या बी या सेटमध्ये. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी सेंटेन्स रीड करता, सी हा जो एक्स आहे का, एक्स हा इंटिजर आहे आणि हा एक्स इंटिजर असल्यामुळं तो निगेटिव्ह, 0 आणि पॉझिटिव्ह तिन्ही गोष्टीत पण येऊ शकतो. निगेटिव्ह म्हणजे कुठेपर्यंत घेतले त्यांनी? इट शुड बी लेस देन -10 और इक्वल टू -10 आणि इट शुड बी लेस देन 0 और इक्वल टू 0. त्याच्यामुळे ह्यात असलेले जेवढे काही नंबर्स आहेत ते सगळे तुमचे बी या सेटमध्ये आले पाहिजे. मी डायरेक्टली हे डायग्राम बघून सांगू शकतो की यात कोणकोणते नंबर्स आहेत. म्हणजे वेन डायग्राम काय करतं की तुमचा जो सेट आहे तो सिम्प्लिफाय करतं. डायग्रामॅटिकल फॉर्म्समध्ये तुम्ही एखादं गोष्ट लिहिल्यावरती तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात राहतात. ओके. सो दॅट्स वाय द वेन डायग्राम इज व्हेरी इझी टू रीड. चला तर मग नेक्स्ट पॉईंट बघा, तो म्हणजे सबसेट. सबसेट काय आहे की ह्या दोन एक्झाम्पलवरनं क्लिअर होऊन जाईल. सपोज ए या सेटमध्ये 1 2 3 तीन एलिमेंट आहेत. बी या सेटमध्ये 1 आणि 2 हे दोन एलिमेंट्स आहेत. आता बी मध्ये असलेले एलिमेंट्स म्हणजेच 1 आणि 2 ही दोघंजण ए मध्ये आहेत का? 1 आणि 2 आहेत. सो पहिली गोष्ट काय आहे की त्यातले सगळे एलिमेंट्स, मी काय म्हणतो एव्हरी एलिमेंट्स, हे लक्षात घ्या वर्ड एव्हरी एलिमेंट्स, त्या तुमच्या सेटमध्ये सगळे एलिमेंट्स दुसऱ्या सेटमध्ये पाहिजे. असं नाही म्हणत 1 2 3 किंवा कोणताही एखादा दुसरा एलिमेंट आहेत, तेवढे सगळे एलिमेंट्स तुमच्या ह्या सेटमध्ये पाहिजे. सो आय सी दॅट एव्हरी एलिमेंट. बट म्हणून आपण काय रिप्रेझेंट कसं करणार? सो बी इज अ सबसेट ऑफ ए. रीड करताना काय करणार? बी ह्याला म्हणतात सबसेट ऑफ ए. बट मी ए इज अ सबसेट ऑफ बी म्हणू शकतो का? नाही. ए इज नॉट अ सबसेट ऑफ बी. का? ए मध्ये असलेले एलिमेंट्स कुठले आहेत? 1 2 3. आता हे तिघजण बी मध्ये आहेत का? नाही आहेत. सो आपण म्हणताना कसं म्हणतो? ज्या सेटमध्ये सगळे एलिमेंट्स प्रेझेंट आहेत, ओके, तेच एलिमेंट काय असणार? ते तुमचे सबसेट असणार आहेत दुसऱ्या सेट्सचे. सो ए इज नॉट अ सबसेट ऑफ बी बट बी इज अ सबसेट ऑफ ए. ठीक आहे. इथं वर्ड एकदम इम्पॉर्टंट हायलाईट करून ठेवा, तो म्हणजे एव्हरी एलिमेंट. सगळे एलिमेंट ते तुमच्या दुसऱ्या सेटमध्ये पाहिजे.
मेन इम्पॉर्टंट पॉईंट जो तुम्हाला बघायचा आहे तो म्हणजे हे 4 पॉईंट्स. फर्स्ट पॉईंट काय, एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. म्हणजे तुम्ही म्हणलं काय, ए इज अ सबसेट ऑफ ए. ए मध्ये एलिमेंट कुठले, मी 1 2 3. आता ह्या ए हा स्वतःचा सबसेट असू शकतो का, असू शकतो. का, कारण की ह्या ए मध्ये एलिमेंट कुठले 1 2 3. हा ए मी जेव्हा कन्सिडर करतो त्यात कोणते आहेत 1 2 3. म्हणजे ह्यातले सगळे एलिमेंट्स ह्यात आहेत का, आहेत. सो ए इज अ सबसेट ऑफ ए. सो कोणताही सेट असू दे तो स्वतःचा सबसेट असतो. नाव सेकंड सेंटेन्स काय, एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. आता ह्याच्यात 1 2 3 हे सोडून अजून कोणता आहे का एलिमेंट, नाही आहे. म्हणजे कुठला आहे, ब्लँक आहेत, स्पेस आहेत, आपण ज्याला फाय म्हणतो, एम्प्टी आहे. सो एम्प्टी सेट इज ऑलवेज अ सबसेट ऑफ युअर सेट. मग तो कोणताही सेट असू दे. ठीक आहे. हे सोडून ह्या तिघजण सोडून अजून कोणते आहेत का नंबर्स, नाही आहेत. नाव थर्ड रीड करा. थर्डमध्ये काय दिले, इफ ए इक्वल टू बी. जर दोन सेट आहेत आपल्याकडे, ए इज इक्वल टू बी. आता दोन सेट इक्वल आहेत हे आपण कधी म्हणतो, ह्यातले सगळे एलिमेंट्स आणि ह्यातले सगळे एलिमेंट्स इक्वल आहेत तेव्हा. 1 2 3 एचा सेट आहे आणि बी मध्ये पण 1 2 3. ओके. सो ए मध्ये असलेले एलिमेंट्स 1 2 3 आहेत, बी मध्ये असलेले एलिमेंट्स ते कुठे आहेत, हे 1 2 3 आहेत, हे 1 2 3 आहेत. त्याच्यामुळे हे दोन्ही सेट काय झाले, इक्वल झाले. पहिली कंडिशन लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा दोन्ही पण सेट इक्वल असेल तेव्हा काय असणार आहेत, ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए. सिंपल. कारण की ए इज सबसेट ऑफ बी आपण कधी म्हणतो, ए मध्ये असलेले एलिमेंट्स कोणते आहेत 1 2 3. मग हे 1 2 3 हे एलिमेंट्स बी मध्ये आहेत का, 1 2 3 आहेत. सो ए इज अ सबसेट ऑफ बी. आता जे मी उलट करीन, बी मध्ये एलिमेंट कोणते आहेत 1 2 3. मग हे तिघं पण ए मध्ये आहेत का, ए मध्ये 1 2 3 आहेत. सो बी इज ऑल्सो सबसेट ऑफ ए. जेव्हा दोघं पण सेट इक्वल असतील तर दोघं जण एकमेकांचे सबसेट असणार, म्हणजे असणार. ठीक आहे. ना लास्ट सेंटेन्स काय, इफ ए इज अ सबसेट ऑफ बी आणि बी सबसेट ऑफ ए. दोघं जण एकमेकांचे सबसेट असतील तर दोघं जण काय पाहिजे, दोघं जण इक्वल सेट पाहिजे, जे आता आपण एक्झाम्पल मध्ये बघितलं. ठीक आहे. नाव लेट्स टेक अ सेकंड पॉईंट, तो म्हणजे तुमचा युनिव्हर्सल सेट. सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे युनिव्हर्सल सेट म्हणजे काय. आता जेव्हा मी म्हणेन तुमच्या क्लासमध्ये, जो 9th स्टँडर्डचा एक क्लास आहे तुमचा, हा तुमचा 9th स्टँडर्डचा क्लास आहे. या क्लासमध्ये क्रिकेटमध्ये इंटरेस्टेड असणारे जे काही स्टुडंट्स आहेत किंवा जे सिलेक्ट झालेत असे स्टुडंट्स किती जण असणार आहेत. सपोज तुमच्या क्लासमध्ये किती लोक आहेत, 50 स्टुडंट्स आहेत. ओके. आणि त्यातले सिलेक्ट किती झालेत, फक्त 11च असणार ना सिलेक्ट, 11 मेंबर्स. तो हे जे 50 जे आहेत हा तुमचा काय झाला, हा तुमचा युनिव्हर्सल सेट झाला. आणि सर्वात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे युनिव्हर्सल सेट तुम्ही रिप्रेझेंट कशा प्रकारे करता, यू ऑलवेज रिप्रेझेंट इन द रेक्टँग्युलर डायग्राम. आणि सेकंड वन त्याच्या डोक्यावरती, येस या बघा इथे लिहिले, डिनोटेड बाय यू अँड इट इज ऑलवेज रिप्रेझेंट बाय रेक्टँगल. या दोन गोष्टी, रेक्टँगल काढायच्या आणि त्याच्या डोक्यावरती यू लिहायची, ही दोन गोष्टी करायचे. हे रिप्रेझेंट काय करतं, दिस इज द युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट. ठीक आहे. ह्या दोन गोष्टी असणार आहेत. सो वरच्या एक्झाम्पलमध्ये येऊया. युनिव्हर्सल सेट म्हणजे काय डिनोट करतो, की सगळ्यांना आपण एकत्र जेव्हा घेतो तर जो सेट तयार होतो तो म्हणजे तुमचा युनिव्हर्सल सेट. इथे एक्झाम्पल कुठले घेतलं होतं, क्रिकेटचं. तुमच्या 9th स्टँडर्डच्या क्लासमध्ये स्टुडंट्स किती आहेत, ऑलमोस्ट लेट्स टेक 50 स्टुडंट्स आहेत. बट त्यासाठी क्रिकेट खेळण्यासाठी किती इंटरेस्टेड आहेत, एक 10 to 11 स्टुडंट्स. किंवा ज्या क्रिकेट टीममध्ये जे सिलेक्ट झालेत ते किती असणार आहेत, 11 असणार आहेत ना. मग रिमेनिंग 39 काय आहेत, जे सिलेक्ट झाले नाही आहेत बट दे आर स्टील द मेंबर ऑर दे आर द स्टुडंट्स ऑफ युअर क्लास 9th. ओके. सो हा झाला तुमचा युनिव्हर्सल सेट. आणि जे सिलेक्ट झालेत ते काय, तर तुमचा ए हा सेट असणार आहे. ठीक आहे. मेन पॉईंट काय इथे लक्षात घ्यायचं आहे, की सगळ्यांना एकत्र घेतल्यावरती जो सेट तयार होतो दॅट्स युअर युनिव्हर्सल सेट. ह्याला रिप्रेझेंट करताना आपण कसं रिप्रेझेंट करतो, एक रेक्टँग्युलर बॉक्स घेतो आणि वरती त्या डोक्यावरती पण यू लिहितो. ठीक आहे. आता ते ह्याच्यासोबतच एक नेक्स्ट पॉईंट आहे, तो म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. वरचंच एक्झाम्पल कन्सिडर करा, की या एक्झाम्पलमध्ये मी म्हणलं काय होतं, 9th स्टँडर्डच्या तुमच्या क्लासमध्ये किती स्टुडंट्स आहेत, 50 स्टुडंट्स आहेत. मग ह्या तुमच्या
सर्कलमध्ये या तुमच्या रेक्टेंगलमध्ये किती जण असणार आहेत? 50 स्टुडंट्स असणार आहेत. त्यातले 11 स्टुडंट्स, हे 11 स्टुडंट्स हे काय आहेत? दीज आर द सिलेक्टेड फॉर द क्रिकेट टीम. क्रिकेटच्या टीमसाठी सिलेक्टेड झालेत. मग राहिलेले 39 हे जे स्टुडंट्स आहेत ते सिलेक्ट झालेत का? नाही झालेत. मग हे राहिलेले जे काय अनसिलेक्टेड स्टुडंट्स असतील ते काय असणार? ते तुमचे कॉम्प्लिमेंट असणार. त्याला आपण रिप्रेझेंट कसं करतो? ए डॅश और एच्या डोक्यावरती सी लिहायचं. सी रिप्रेझेंट कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? या ए या सेटमध्ये असलेले एलिमेंट्स ते सोडून जे काही बाकीचे उरलेले एलिमेंट्स असतील ते म्हणजे कॉम्प्लिमेंट. आता मी डिनोट कुठले केले? लेटर एने. सो आपल्याला ए सोडून ए डॅश जे काय असतील एलिमेंट्स असतील ते सगळे ए डॅशमध्ये लिहिणार. सो इथे बघा, हे जे सगळे एलिमेंट्स असणार हे सगळे तुमचे ए डॅशमध्ये येतील. आता जेव्हा मी बी डॅश लिहीन, बी डॅशचं मिनिंग काय? बी हा एलिमेंट कुठे असणार आहे, कुठे सेट असणार आहे ते सोडून जे कोणते एलिमेंट्स असतील ते कुठे आहे? तुमच्या बी डॅशमध्ये येतील. ठीक आहे. हे कसे डिफरन्शिएट करायचं? ह्या तुम्ही सेटला काय नेम दिलेत त्याच्यामध्ये डिफाईन करायचं. ओके. सो सपोज यू हा काय 1 3 9 11 13 18 19 रँडमली नंबर्स घेतलेत. हा तुमचा काय युनिव्हर्सल सेट आहे. हा तुमचा युनिव्हर्सल सेट आहे. ह्या युनिव्हर्सल सेट्समध्ये 1 3 9 11 13 18 19 हा सेट असणार आहे. युनिव्हर्सल सेट मी कुठे लिहिणार? रेक्टेंगलच्या बाहेर लिहिणार. 3 हा काय? बी हा काय? 3 9 11 13. सो बी हा काय? हा तुमचा सेट आहे जो तुमच्या युनिव्हर्सल सेटमधला पार्ट आहे. मी कुठं लिहिलं? सर्कल ड्रॉ केली, इथं बी लिहिलं, इथं लिहिलं काय? 3 9 11 13. ओके. आता हे सोडून राहिलेले एलिमेंट्स कुठले आहेत? 1 18 आणि 19. सो युनिव्हर्सल सेटमध्ये हे सगळे एलिमेंट्स आले. पहिली गोष्ट. सेकंड, बी मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत? फक्त 3 9 11 13 आहेत. आणि बी डॅश म्हणजे कॉम्प्लिमेंटमध्ये कोणते नंबर असणार? 1 18 19 1 18 19. म्हणजे बी हा सेट हे सोडून राहिलेले कोणते एलिमेंट्स आहेत? 1 18 19. मग हे एलिमेंट काय झाले तुमचे? दिस विल बी युअर द कॉम्प्लिमेंट सेट ऑफ बी. बीचं कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? बी मध्ये असलेले एलिमेंट्स ते सोडून जे काय राहिलेले एलिमेंट्स आहेत ते तुमचे कॉम्प्लिमेंट. क्लिअर? सो ह्याला आपण काय म्हणतो? कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. आणि या कॉम्प्लिमेंट ऑफ सेटचे खालचे हे 4 प्रॉपर्टीज आहेत. फर्स्ट प्रॉपर्टीज काय? नो एलिमेंट आर कॉमन इन ए अँड ए डॅश. साहजिकच आहे, ए आणि ए डॅश मध्ये काय कॉमन असणार आहेत का? नाहीत. हे जे वरतीच एक्झाम्पल चेक करा. बी मध्ये कोणते एलिमेंट आहेत? 3 9 11 13. आणि बी डॅश मध्ये कोणते आहेत? हे सोडून राहिलेले बाकीचे एलिमेंट्स. साहजिकच आहे, ते सोडून जे राहिलेले असतात ते तुमचे कॉम्प्लिमेंट असतात. त्याच्यामुळे कॉमन येण्याचा काय प्रश्न नाही. सो दॅट विल नो एनी कॉमन एलिमेंट इन बिटवीन द टू सेट्स. सेकंड आहे A is a complement, A is a subset of U. U म्हणजे universal set and A dash is a subset of universal set. Yes, of course. Universal set मध्ये काय? हे सगळे इन्व्हॉल्व आहेत. ठीक आहे. युनिव्हर्सल सेट इज नथिंग बट अ बाप. ओके. मग त्यात हे कोण आहेत? हे बच्चे लोक आहेत. कोण? बी आणि बी डॅश. बरोबर. मग आता बी मध्ये किती आहेत? 3 9 11 13. हे 14 जण आहेत. मग हे 14 जण हे तुमच्या युनिव्हर्सल सेटचा सबसेट आहे का? आहे. सो दॅट्स वाय A is a subset of U आणि A dash म्हणजे काय? कॉम्प्लिमेंट. म्हणजे हे सोडून राहिलेले एलिमेंट ते पण शेवटी कुठं आहेत? ते तुमच्या युनिव्हर्सल सेटच्या अंडरच आहेत. सो दॅट्स वाय सेकंड वन इज ऑल्सो द A dash is also the subset of U. थर्ड काय? कॉम्प्लिमेंट ऑफ सेट U इज अ एम्प्टी सेट. म्हणजेच काय? U मध्ये एलिमेंट कुठले आहेत? आपण इथे बघितले 1. या रेक्टेंगलच्या आत जे काय एलिमेंट्स आहेत ते तुमच्या युनिव्हर्सल सेटच्या अंडर येणार. फर्स्ट पॉईंट क्लिअर झाला. आता ह्याचे कॉम्प्लिमेंट म्हणजे हे सगळे एलिमेंट्स, हे सगळे नंबर्स हे सोडून राहिलेले कुठले नंबर आहेत का? नाही आहेत. तो काय? तो एम्प्टी आहे. दॅट्स वाय यू डॅश काय असणार तुमचं? एम्प्टी असणार, कारण की हे सोडून राहिलेले कुठले नंबर्सच नाही आहेत. अँड लास्ट वन इज कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज यू. आता ह्याचा जो मी कॉम्प्लिमेंट घेईन कोणाचा? तुमच्या फायचा. फाय म्हणजे काय? एम्प्टी. मग एम्प्टी सोडून राहिलेले कुठले नंबर्स आहेत? हे नंबर्स आहेत. मग ते तुमचे काय असणार आहेत? युनिव्हर्सल सेट असणार आहे. क्लिअर? ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत 1.3 प्रॅक्टिस सेट आपण चेक करूया. ठीक आहे. थँक्यू.